नमस्कार सगळ्यांना. आजचा आपला व्हिडिओ आहे वेल्थ क्रिएशनवर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेल्थ म्हणजे काय? तर वेल्थ म्हणजे संपत्ती. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, वेल्थ म्हणजे संपत्ती, तर संपत्ती क्रिएट कशी करायची? कारण आपण जर मिडल क्लास फॅमिलीतनं जन्माला आलो असेल, तर आपल्या इथला बॅकग्राऊंड तो हा ना बिझनेसचा असतो, ना वेल एज्युकेटेड लोक असतात. तर आपण एक सामान्य कुटुंबातनं जन्माला आलेलो आहोत. तर त्या सामान्य कुटुंबामध्ये आपली ही मानसिकता अशी असते, की आपल्याला जे इन्कम सोर्स आहे, आपल्याला जी इन्कम आहे, आपल्याकडे आलेला जो आय आहे, त्या आयचा आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला उपयोग कसा करता येईल त्याच्यामध्ये विभाजित केलेला असतो. पण ही झाली परंपरागत पद्धत. आजच्या जनरेशनला एवढं मॅनेज करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे, की आपले फ्युचर प्लॅन आपल्याला सेट करायला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला त्या वेल्थला पुन्हा ग्रो कसं करता येईल. जर आपल्याकडे ₹100 आय येत असेल, तर त्या ₹100 कुठेतरी एक्सपेन्सेस, कुठेतरी आपल्या नीड्स, कुठेतरी एज्युकेशन, कुठेतरी हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टीला डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर उरलेल्या पैशातनं कशी वेल्थ जनरेट करता येईल. जर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर वेल्थ क्रिएशन करताना आपल्याला खूप सारी स्वतःजवळ तरी वेल्थ पाहिजे, पैसे पाहिजे, कुठली तरी साठवणूक पाहिजे. तर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि सगळ्याला पडणारा प्रश्न आहे. आत्ता मी हा व्हिडिओ टाकत आहे त्या सामान्य यूथसाठी किंवा सामान्य मुलांसाठी, की जे आत्ता फक्त 50 म्हणजे 5 अंकी आकड्यामध्ये आपली इन्कम जनरेट करत आहे आणि त्या 5 अंकी आकड्यात ते आपल्या फॅमिलीला, आपल्या स्वतःच्या नीड्स, आपल्या फॅमिलीच्या नीड्स पूर्ण करून कुठेतरी त्यांना थोडीशी सेव्हिंग आपल्या हातात येत आहे. मग त्यांना हा प्रश्न पडेल, की या छोट्याशा सेव्हिंगमध्ये आपल्याला कुठली वेल्थ जनरेट करता येईल आणि कुठला आपल्याला प्लॅन बनवता येईल महत्त्वाचं. तर आता जर आपण बघितलं, की त्या वेल्थला जनरेट करायसाठी काय पाहिजे? आज आपल्याकडे एवढे सोर्सेस आहे, एवढे उपाय आहे, की आपण कुठेतरी त्या वेल्थला एक योग्य सेविंग्समध्ये किंवा योग्य इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवून त्याला सिस्टमॅटिकली ग्रो कसं करायचं हे बघता येते. फॉर एक्झाम्पल, आपण जर एस-आय-पी, साधी एस-आय-पी ओपन केली आणि त्या एस-आय-पीमध्ये आपण लाँग टर्मसाठी एखादी एस-आय-पी ओपन केली. स्टार्टिंगला आपल्याला ते थोडं म्हणजे छोट्या इन्कमपासून तुम्ही सुरू करू शकता. नंतर तुम्ही त्याला मोठ्या इन्कममध्ये, जसं आता स्टार्टिंगला तुम्ही 500 पासून सुरू करू शकता 1000 पर्यंत. नंतर तुम्हाला जसे तुमची इन्कम वाढत आहे, तुम्ही त्या पद्धतीने त्या इन्कमला जास्त याच्यामध्ये गुंतवणूक करून नंतर तुम्ही त्या शेअरमध्ये सुद्धा त्या गोष्टीला वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. आता जर तुम्ही विचार केले, तर शेअरमध्ये काय करायचं? शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कुठला बेनिफिट होईल? तर बघा, आपण अशा शेअर्स बाय करून ठेवायचे, की जेणेकरून ते फ्युचरसाठी त्याची ग्रोईंग जी आहे ती खूप फास्ट नाही, पण कसं पार्टली ती चांगल्या बेसिसनी ग्रो होत आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये जो इंटरेस्ट आहे ते चांगल्या बेसिसने किंवा त्याच्यावर आलेला